नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिवपुराणानुसार भगवान शंकराने कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरवांचा अवतार घेतला. ते शिवांचे उग्र रूप मानले जात आणि त्यांचा जन्म शिवांच्या रुद्र रूपातून झाला. कालभैरव यांचा अर्थ म्हणजेच काळ म्हणजेच वेळ आणि मृत्यू. भैरव म्हणजे भयंकर आणि उग्र रूप जो काळालाही नियंत्रित करतो. कालभैरव जयंती भैरव अष्टमी ही कालभैरवांचा जन्मदिवस म्हणून आपण सर्वच जण साजरे करत असतो आणि कालभैरवांची उपासना केल्याने जीवनातील समस्या दूर होतात, आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते असेही म्हटले जाते. कालभैरव यांना काळाचे स्वामी आणि कडक उपासनेचा देव म्हणूनही ओळखले जाते. भूत, प्रेत, पिशाच, आपत्ती, रोग आणि मृत्यूचे सर्व दूत आणि देवता हे त्यांचे सैनिक आहेत. कालभैरव हे त्यांचे प्रमुख आहेत आणि असेही म्हटले जाते की विश्वनाथ काशीचे राजा आणि कालभैरव या नगराचा कोतवाल आहे. तर कालभैरव जयंती कशी साजरी करावी, कोणता नैवेद्य दाखवावा, कोणती सेवा करावी याचबद्दल थोडक्यात माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. कालभैरव जयंती ही 12 नोव्हेंबरला आलेली आहे आणि आपण सर्वच जण या दिवशी कालभैरव जयंती साजरी करणार आहोत. तर बघा, या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा, कोणत्या सेवा करायच्या आहेत तर त्याबद्दल माहिती असणार आहे. तर या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती म्हणजेच कालभैरवाचा जन्म हा दुपारी 12 वाजता झालेला होता. तर या दिवशी आपल्याला बघा, अगदीच तुम्हाला दिवसभर शक्य नाही झालं तरी तुम्ही संध्याकाळी कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे, तिथं नैवेद्य दाखवायचा आहे आणि सेवा सुद्धा करायची. बघा, ही सेवा एवढी प्रभावशाली आहे ना की तुमच्या घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते किंवा बाधा आहे बाहेरची, किंवा अगदीच असं सुद्धा म्हटलं जातं की बघा, एखादी व्यक्ती तुमच्या घरातील तिला वाईट नाद लागलेला आहे तरी सुद्धा अशा व्यक्तींना सरळ करण्याचं काम हे कालभैरव महाराज करत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी जरी तुम्ही सेवा केली कालभैरवांची तरी सुद्धा असं म्हटलं जातं की ते कालभैरव महाराज सुतासारखे सरळ करतात त्यांना. म्हणजेच बघा, ते खूप काही करत नाहीत तर आपल्याला सरळ मार्गावरती चालण्यास ते शिकवत असतात. तर आपल्याला त्यांचीच पूजा या दिवशी करायची आहे. म्हणजेच की बघा, या दिवशी त्यांना 12 नोव्हेंबरला 12 वाजता दुपारी त्यांचा जन्म दिवस साजरा आपण करणार आहोत. तर बघा, या दिवसभरात तुम्ही कधीही मंदिरात जाऊ शकता आणि नैवेद्य काय दाखवायचा तर या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी, त्यानंतर बघा वांग्याचं भरीत, कांदा आणि एक लिंबाची फोड असं आपल्याला कालभैरवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे. तिथं नैवेद्य दाखवायचा आहे. जाताना बघा, एक नारळ, खडीसाखर घेऊन जायचं आहे. अगदीच कोणी मान सन्मान जर करायचा असेल तर तुम्ही खडीसाखर, नारळ, त्यानंतर एक हार घेऊन जायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती वगैरे न्यायची आहे. तिथं जाऊन कालभैरव महाराजांचा मान सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर तिथं नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. बघा, जर शक्य असेल, बघा खूप सारी या दिवशी गर्दी असणार आहे तिथं. जर तुम्हाला शक्य असेल, आजूबाजूला जर जागाच भेटली तर हिथं आपल्याला बघा कालभैरवांच्या मंदिरात जाऊन 11 वेळा कालभैरव अष्टकचं आपल्याला पठण करायचं आहे, जे की खूप प्रभावशाली आहे. बघा, रोज आपल्या नित्यसेवेमध्ये जर आपण कालभैरव अष्टक जरी एकदा जरी पठण करत असेल ना तरी सुद्धा आपल्या घरातील जे काही वाईट दोष आहेत किंवा अगदीच की बघा बाकीच्यांना काही बाहेरील बाधा आहे तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ती दूर होते. म्हणजेच की आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेशही करत नाही आणि घरातील व्यक्तींचं सुद्धा संरक्षण होतं. कालभैरवांना बघा काळाचे दैवत असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जसं की बघा, आपण म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तसंच की बघा पण सुद्धा बघा, एखादी व्यक्ती तुमच्या घरातील आजारी आहे आणि त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा प्रार्थना करू शकता. त्याचबरोबर मानसन्मान सुद्धा करू शकता. आणि बघा, जी व्यक्ती आजारी आहे ना त्या व्यक्तीला जर तिथं घेऊन गेला मंदिरात आणि त्याच्याकडून मानसन्मान करून घेतला आणि 11 वेळेस कालभैरव अष्टक, जे की खूप सुंदर आहे, खूप प्रभावशाली आहे. बघा, देवराज सेवेमान पावनाति पंकजं व्यानयज्ञ शुक्रबिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. असं कालभैरव अष्टकमची सुरुवात जे की 1 ते 9 ओव्यांपर्यंत आहे. आणि आपल्याला बघा, जर तुम्ही
11 वेळेस जर पठण करत असाल तर तुम्हाला 10 वेळा 1 ते 8 ओवींपर्यंत म्हणायचं आहे आणि शेवटी 11व्या वेळेस आपल्याला पूर्ण कालभैरव अष्टक म्हणायचं आहे, म्हणजेच 9व्या ओवीपर्यंत म्हणायचं आहे. बघा 9वी ओवी अशी आहे, कालभैरव अष्टकम पठन्ति ये मनोहरम ज्ञानमुक्ती साधनम विचित्र पुण्यवर्धनम शोकमोह दैन्य लोभ कोपताप नाशन. तर बघा असं कालभैरव अष्टक आहे जे की खूप सुंदर आहे म्हणायला सुद्धा. तुम्हाला 1 ते 8 ओवींपर्यंत 10 वेळेस म्हणायचं आहे आणि शेवटी 11व्या वेळेस तुम्हाला पूर्ण म्हणजे 1 ते 9 ओवींपर्यंत म्हणायचं आहे. तिथं बघा आपल्याला गेल्यानंतर ते बघा कोणी कोणी असं म्हणतं की तो नारळ फोडायचा की तिथंच ठेवून यायचा. अगदीच तुम्ही तिथं सुद्धा ठेवू शकता किंवा म्हणजेच कालभैरवांच्या मंदिरात जाऊन कालभैरवांच्या समोर त्यांच्या चरणांजवळ सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता किंवा अगदीच तुम्हाला जर फोडायचा असेल तर तो फोडूही शकता. तर बघा जो नैवेद्य आहे तर तो तिथंच ठेवायचा आहे कालभैरवांच्या चरणांजवळ. त्यानंतर बघा आपल्याला तिथं फुलं वगैरे अर्पण करायची आहेत. नारळ खडी साखर सुद्धा तिथं चरणांच्या पुढे ठेवायचं आहे. अगदीच तुम्हाला नारळ फोडायचा असेल तरी सुद्धा तुम्ही फोडू शकता. फक्त एवढंच की तो नारळ फोडलेला आहे तर तो घरी आणायचा नाहीये, तो तिथंच ठेवायचा आहे आपल्याला. याप्रमाणे आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची असते. बघा शक्य असेल तर तिथंच 11 वेळेस पठण करण्याचा प्रयत्न करा किंवा अगदीच तिथं गर्दी असेल बसताच येत नसेल सेवा करण्यासाठी तर तुम्ही घरी येऊन सुद्धा संध्याकाळी कालभैरव अष्टक हे 11 वेळेस पठण करू शकता. आणि हिथून पुढे अगदीच की बघा कालभैरव जयंतीपासून आपण रोज घरात जरी लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला प्रदोष काळात जर तुम्ही कालभैरव अष्टक जरी एकदा जरी पठण केलं ना तरी बघा तुमच्या घरातील व्यक्तींमध्ये आणि घरात किती सकारात्मकता येते. व्यक्तींमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो. आणि जे की कालभैरव महाराज हे शिस्तीचे देवता आहेत. म्हणजे बघा एखादी व्यक्ती जर एखाद्या वाईट वळणांना लागलेली असेल किंवा त्याच्यामध्ये वाईट गुण किंवा वाईट विचार वारंवार येत असतील तरी सुद्धा त्यांची जर सेवा घरात केली जाते म्हणजे केली जात असेल कालभैरवांची तर एखादी व्यक्ती जर असं वागत असेल वाईट गुण असतील त्याच्यामध्ये तर ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्यामध्ये सुद्धा म्हणजे त्याच्या वर्तणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो. म्हणजेच कालभैरव महाराज हे शिस्तीचे देवता त्यांना मानलं गेलेलं आहे. ते त्या व्यक्तीला शिस्त लावण्याचं काम करत असतात. किंवा अगदीच की बघा तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही या दिवशी कालभैरव महाराजांची उपासना करू शकता. सेवा हिथून पुढे तुम्ही रोज करू शकता. आणि बघा जरी तुम्हाला तुमच्या इथे जवळपास कुठे कालभैरवांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस काय करावं तर बघा भगवान शंकरांचं जर मंदिर असेल तुमच्या जवळपास कुठे तर तिथं जाऊन तुम्ही नक्कीच सेवा करू शकता. म्हणजेच कालभैरव महाराजांचं जे कालभैरव अष्टक आहे तर ते सुद्धा तुम्ही तिथं जाऊन भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन नक्कीच 11 वेळेस पठण करायचं आहे. अगदीच तुम्हाला असं वाटतंय की मला नैवेद्यही घेऊन जायचंय तर तिथं सुद्धा जाऊन तुम्ही नैवेद्य नक्कीच दाखवू शकता. सेवा सुद्धा तिथं जाऊन करू शकता. बघा या दिवशी म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशी अन्नदान करण्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे. म्हणजेच तुम्ही या दिवशी तिथं जिलेबी सुद्धा वाटू शकता, नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर बघा मोतीचूर लाडू तर त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच तिथं अन्नदान करू शकता किंवा अगदीच तिथं आपल्या नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवायचं आहे. म्हणजेच कालभैरव जयंतीला कोणी कोणी तर तिथं बाजरीची भाकरी किंवा जे पिठलं असतं तर ते सुद्धा तिथं अन्नदान करत असतं. जर तुमची इच्छा असेल तर त्या दिवशी तुम्ही बाजरीची भाकरी पिठलं अशाचं सुद्धा तुम्ही तिथं अन्नदान करू शकता. गरजू व्यक्तींना अन्नदान करण्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही अन्नदान करायलाही विसरू नका. तुमच्या घरातील जो कोणी व्यक्ती तापट आहे किंवा मुलं खूप हट्टीपणा करत आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही हे आवर्जून सेवा केली तर त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल होतील. जी तापट व्यक्ती आहे किंवा अगदी मुलं खूप हट्टीपणा करतायत अगदी त्यांनी जरी ही सेवा केली तर तेवढीच प्रभावशाली ठरणार आहे. जर शक्य असेल ते जर करत असतील तर नक्कीच त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या. अगदीच नाही केली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच ही सेवा करू शकता. तर ह्याच पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंती ही साजरी करायची असते. आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रोज करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.